असताना प्रामुख्यानं महाराष्ट्राचं आज भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था याच्यात केला होता। त्यामध्ये कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र, शिक्षण, पर्यटन, मनोरंजन, आरोग्य सेवा इत्यादी घटकाचा अभ्यास आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत केला होता। यानंतरचं आपलं अर्थशास्त्राचं जे 5वं प्रकरण आहे तो भारतातील ग्रामीण विकास या घटकाला आपण सुरुवात करायची। आता भारतातील ग्रामीण विकासाचा अभ्यास करत असताना आपण बघितलं तर बऱ्याच वेळेला भारताचा उल्लेख करत असताना भारत हा खेड्यांचा देश आहे। ग्रामीण भागात लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे आणि जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल, देशाची सर्वांगीण प्रगती करायची असेल तर देशातील असणारा मूलभूत घटक जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागाचा विकास होणं महत्वाचं आहे। त्या दृष्टीनं थोर स्वातंत्र्य सेनानी महात्मा गांधींनी सांगितलं होतं की खेड्याकडे चला, म्हणजे जर आम्हाला देशाचा विकास करायचा असेल तर आमच्या गावात देशातील खेडी सुधारली पाहिजे, खेड्यांचा विकास झाला पाहिजे। आता असं का होतं तर आज आपल्या देशातील लोकसंख्येचा अभ्यास केला तर जवळपास 70% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहणार, दुर्गम भागात राहणार आणि भारत हा खेड्यांचा देश मानला जातोय। भौगोलिक दृष्ट्या जगात 7व्या क्रमांकाचा आकारमान असणारा देश आहे आणि यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 70% लोकसंख्या ही ग्रामीण भागात। आता ग्रामीण भागात जर बघितलं तर ग्रामीण भागातील मूळ व्यवसाय जर काय असेल, उत्पन्नाचं रोजगाराचं साधन काय असेल तर त्या भागात केली जाणारी शेती, आणि जर शेतीचा कायापालट झाला तर ग्रामीण भागाचा विकास होणार आहे आणि ग्रामीण भागाचा कायापालट झाला तर आमच्या देशाचा विकास होणार। आणि म्हणून आपण जर 14 वित्त आयोगाचा अभ्यास केला असेल, 15 वित्त आयोगाचा शिफारशींचा अभ्यास बघितला असेल तर प्रामुख्यानं ग्रामीण भागाकडे फोकस केलं, ग्रामीण भागाकडे लक्ष दिलेलं दिसतंय। त्या दृष्टीनं आपल्या देशात पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला। तुमच्या स्थानिक गरजा काय आहेत, या गरजा स्थानिक समस्या काय आहेत या सोडवण्यासाठी प्राधान्य दिलेलं दिसतंय आणि म्हणून ग्रामीण भागाचा विकास हा आपण या ठिकाणी थोडक्यात आहोत। आता ग्रामीण भागाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, ग्रामीण भागाच्या विकासाकडे का लक्ष द्यायचं तर याच्यात मूलभूत कारण सांगितलं जातंय की ग्रामीण भाग हा प्रामुख्याने शेती क्षेत्राशी निगडीत आहे। शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, दराची अनिश्चितता इत्यादीमुळे ग्रामीण भागातील दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे, ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून ग्रामीण भागातील अनेक लोक रोजगाराच्या अपेक्षेनं, उत्पन्नाच्या अपेक्षेनं शहराकडे धाव घेतात, शहराकडे स्थलांतरित करत असतात। महाराष्ट्राचं नागरीकरणाचं प्रमाण बघितलं तर आज 45% बनून गेलं, म्हणजे 100 पैकी 45 लोक ही शहरी भागात राहतात। त्याचा परिणाम असा झालाय की आमच्या शहरांची वाढ अतिशय झपाट्यानं आणि बेसुमार पद्धतीनं व्हायला लागली। शहरी प्रशासन व्यवस्थेवर त्याचा ताण यायला लागलेला आहे आणि याच्यातून मग शहरातील झोपडपट्ट्या वाढायला लागलेल्या, झोपडपट्टीतील लोकांच्यातून अनेक अवैध व्यवसाय वाढले दिसून येतात। जर आमच्या शहरीकरणावरचा ताण कमी करायचा असेल तर आम्हाला ग्रामीण भागावर फोकस करणं, ग्रामीण भागावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास कसा करता येऊ शकेल, त्यासाठी कोणत्या योजना आखल्या गेलेल्या आहेत याबाबतची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया। आता ग्रामीण भाग म्हणजे साधारणतः आपण जर लोकांचा अभ्यास केला, लोकांच्या निवासावरून अभ्यास केला तर आपली रचना कशी आहे बघा। आपल्या लोकसंख्येच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर एक वाड्या वस्तीवर राहणारी लोकसंख्या, वाड्या वस्तीचं थोडासा मोठा आकारमान असणारं खेड किंवा ज्याला
तरी म्हणली जाते. यानंतर शहर, या शहरात पुन्हा नगरपंचायत व्यवस्था आणि नगराचं रूपांतर महानगरामध्ये झालेलं. आणि मग या ठिकाणी एकूण लोकसंख्येचा अभ्यासापैकी ग्रामीण भागाचा आम्हाला जर कायापालट करायचं असेल तर आम्हाला ग्रामीण भागाच्या विकासावर लक्ष देणं गरजेचं दिसतंय. आज आपण जर बघितलं तर ग्रामीण भागाचा विकास प्रामुख्यानं 14व्या वित्त आयोगापासून मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्याच्यासाठी वेगळा स्वतंत्र निधी निर्माण केलेला आहे. ग्रामीण भागाचा कायापालट व्हावा यासाठी नाबार्ड सारखी देश पातळीवर कार्य करणारी संस्था सुद्धा निर्माण झाली. आता ग्रामीण भागाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं किंवा ग्रामीण भागात विकासाचं दार कसं खुलं करायचं, विकासाची योजना किंवा विकासाची फळं ग्रामीण जनतेला कशी मिळतील या दृष्टीनं शासन अनेक ध्येय धोरण आखत असले. ग्रामीण भागाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर आजही ग्रामीण भाग म्हणलं की तिथलं आम्ही लोकांचं जीवन बघितलं तर आम्हाला ग्रामीण भागात प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतीला पूरक असणारा पशुपालन व्यवसाय दिसून येतो. ग्रामीण भागाचा जर कायापालट करायचं असेल तर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शेतीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शेतीचा विकास केला पाहिजे. त्या दृष्टीनं शासन विविध पद्धतीच्या योजना राबवत असते. आता जर आपण चालू परिस्थिती बघितली तर चालू परिस्थितीमध्ये शेतीचा कायापालट व्हावा, शेतकऱ्याचं जीवनमान उंच व्हावं या दृष्टीनं केंद्र सरकारनं 3 कायदे केले. पण या कायद्यातील काही घटकांना किंवा काही गैरसमजामुळं आज गेले जवळपास 34 दिवस झालं दिल्ली पूर्ण शेतकऱ्यांनी बंद केलेली दिसते. कारण काय शेतकऱ्याच्या मनात काही शंका आहेत आणि या शंका दूर करणे ही शासनाची जबाबदारी आहे. पण आज 34 दिवस झालं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलं दिसतं. आता आपण त्याच्यावर नाही बोलायचं, पण आपल्याला शेती क्षेत्राच्या अनुषंगाने बोलायचं झालं आमची अर्थव्यवस्था आज ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे, शेती प्रधान अर्थव्यवस्था आहे. कारण आमच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा हिस्सा जास्त. आज ही शेतीचा जर अभ्यास केला तर शेतीच्या कृषी उत्पादनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जो उत्पादन घेणारा उत्पादक वर्ग जो शेतकरी म्हणला जातोय याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. तर त्याच वेळेला ग्राहकाला शेतमालाच्या किमती गगनाला भिडलेल्या दिसतात. आता या किमतीत किती फरक आहे, किती फरक पडतोय तुम्ही स्वतः आजमावू शकताय. रोज संध्याकाळी आपल्याकडं आकाशवाणी मुंबईवर 7च्या बातम्या झाल्या की 7:10 कृषी बाजारपेठेचं दर सांगितलं आणि हे दर सांगत असताना तिथं सूचना दिसते की सदर दर शेतकऱ्यांसाठी आहे. तुम्ही बघू शकताय शेतकऱ्यांच्या मालाचा दर किती आहे आणि तोच माल ज्यावेळेला व्यापारी वर्गाकडे जातो तेव्हा त्याचा दर किती होतो. अगदी तुम्ही ट्रायल सुद्धा करू शकताय. आज आपण संध्याकाळी आकाशवाणीवर मुंबई बाजारपेठेतील कृषी बाजारपेठेचा दर ऐकायचा, तो शेतकऱ्यांसाठी दर असतोय. म्हणजे त्या दरानं माल शेतकऱ्याकडे खरेदी केला किंवा त्या दरानं शेतकरी आपला माल बाजारपेठेत विकत असतोय. पण तोच शेतकरी ज्या वेळेला बाजारपेठेत जाऊन तो माल खरेदी करतोय त्यावेळेस त्याच्यात दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात. अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं, आम्ही ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. या शेतीला जोड म्हणून पशुपालनाचा व्यवसाय केला जातोय. आपल्याकडे दूध पालनाचा व्यवसाय, दूध उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्ही साधा हिशेब जर केला असा, आज शेतकरी जेव्हा डेअरीला दूध घालायला जातोय तेव्हा त्या दुधाचा दर बघायचा आणि त्याच डेअरीतनं शेतकरी जेव्हा दूध आणायला जातोय तेव्हा त्याच्या दराचा फरक व्हायचा किती पडलं दिसून. आपण हे प्रत्यक्ष बघू शकतो ग्रामीण भागात. आज शेतकऱ्याला वाटत नाही का आपल्याला चांगलं दूध मिळावं, पण तुम्ही डेअरीत गेला आणि तुम्ही सांगितलं डेअरीला मला 10 पॅटचं दूध द्या, डेअरीत 10 पॅटचं दूध देतात का बघा शेतकऱ्याला.
साधारणतः 6 पॅटचा दर दिला जातोय. 6 पॅटचं दूध कसं घेतलं जातंय आणि तेच दूध त्याच डेअरीत किती रुपयाला विकलं जातं, कुठलीही प्रक्रिया केलेली नसते. फक्त घेणारा आणि विकणारा दोघं जण एकानं आणायचं दूध, घेणाऱ्याच्या तांब्यात किंवा देणाऱ्याच्या किटलीत ओतायचं आणि त्या 2 दरातला फरक पडतो. आणि मग याच्यात तफावत होत जाते आणि मग न कळत कृषी क्षेत्रातील शोषणाला सुरुवात झाली. जर आम्हाला कृषी क्षेत्राचा विकास, ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर या कृषी मालाला निश्चित दर देणं, निश्चित हमी भाव देणं हे गरजेचं. शेतकऱ्याच्या उत्पन्नाला दराची हमी पाहिजे. त्याच पद्धतीनं आज आमच्या देशातील शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. पावसातील अनियमिततेचा फटका कृषी उत्पादनाला बसतोय. कृषी उत्पादनं, बरीच उत्पादनं हंगामी स्वरूपाची आहेत. आणि मग अशा वेळेला जर आम्हाला ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर आम्हाला कृषी क्षेत्राचा विकास करणं हे गरजेचं आहे. आणि शासन कृषी क्षेत्राचा विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असते. आज शासन शेतकऱ्याला विविध प्रकारची खतं, विविध प्रकारची संकरित बी बियाणं, विविध प्रकारची जैविक औषधं मोठ्या प्रमाणात अनुदानावर उपलब्ध करून देत असले. कृषी शेतकऱ्याचं किंवा कृषी उत्पादनाचं, कृषी क्षेत्रातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावा म्हणून कृषी क्षेत्रातील अवजारं अनुदानावर दिली जातात. कृषी मालाला योग्य दर मिळावा किंवा दर येईपर्यंत त्याच्या मालाचा साठा करता यावा म्हणून आज अनेक ठिकाणी शासनामार्फत कृषी माल साठवणूक गृहाची, ज्याला आपण गोडाऊन्स म्हणतोय, याची निर्मिती केलेली असते. आज शेती उत्पादनाला दर मिळण्याच्या दृष्टीनं, आज कृषी भागाचा विकास होण्याच्या दृष्टीनं कृषी क्षेत्रातील उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन दिलेले असते. आपण जर आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास केला तर पश्चिम महाराष्ट्राचं प्रमुख नगदी पीक ऊस आहे आणि या ऊसावर प्रक्रिया करणारे अनेक साखर कारखाने आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असले दिसतात. आज साखरेचं अतिरिक्त उत्पादन वाढायला लागलेलं आहे म्हटल्यानंतर आम्ही त्या साखरेचं, ऊसापासून साखरेपेक्षा आम्ही आज इथेनॉलला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. इथेनॉलला बाजारपेठ मिळावी म्हणून आम्ही पेट्रोलियम पदार्थामध्ये इथेनॉल मिसळायला परवानगी देण्यासाठी पावलं टाकली. आज कृषी माल हा नाशवंत स्वरूपाचा माल असतो. हा ताबडतोब बाजारपेठेत जाणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने आम्ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते बंदीला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली, जेणेकरून कृषी उत्पादन बाजारपेठेत कमीत कमी वेळेत. आज आमची शेती पावसावर अवलंबून आहे आणि मग हे पावसाचा अवलंबन कमी व्हावं म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात जलसिंचन योजना राबवायला सुरुवात केली. त्यासाठी आम्ही मोठमोठी धरणं बांधली, धरणातून कॅनॉल काढले. ज्या नद्या कोरडवाहू होत्या त्या नद्या आज बारमाही ओलिताखाली कशा येतील, जेणेकरून नदीच्या भोवतीचा असणारा पट्टा हा ओलिताखाली येईल, शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ. म्हणून ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने बोलत असताना या ठिकाणी शेती किंवा कृषी क्षेत्र महत्वाचं मानलं. याचबरोबर कृषी क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागामध्ये ग्रामीण उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. आज ग्रामीण भागात कुटीर उद्योग, शेतीशी निगडीत असणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देत असलेले दिसून येते. ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीनं ग्रामीण उद्योगांना, लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण राबवलं. ग्रामीण भागातील युवकांना कौशल्याच्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्था देण्याचा प्रयत्न केलेला दिसून. ग्रामीण भागात जो कच्चा माल पिकतो, ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया करता येतील, या प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याचं काम हे शासनाकडे केलेलं दिसून. त्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिलेले, सोयी सवलत, मग विजेत सवलत असेल, करात सवलत असेल, जागा भाड्यात सवलत असेल, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम असेल, जेणेकरून आमच्या कृषी उद्योगाला चालना मिळेल. आज कृषी उद्योगामध्ये फळ प्रक्रिया किंवा प्रक्रिया उद्योग असतील, साठवणुकीच्या दृष्टीने असतील, वाहतुकीच्या दृष्टीने असेल, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम शासनाकडे केलेलं दिसून. जेणेकरून ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागातील लोकांना ग्रामीण भागातच रोजगार कसा निर्माण होईल, त्याला त्याच ठिकाणी उत्पन्नाचं साधन कसं उपलब्ध होईल
या दृष्टीने शासन प्रयत्नशील असते. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, पण शेतीबरोबरच कृषीपूरक व्यवसायांना सुद्धा आम्ही जोडधंद्यांना प्रोत्साहन देतो. आज मग त्या ठिकाणी मत्स्यशेती असेल, आज काही ठिकाणी वन शेतीला प्राधान्य द्यायला चालू झालेलं आहे, फुल शेतीला प्राधान्य द्यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे पूर्वी आम्ही शेती ही प्रामुख्यानं कृषी उत्पादन घेत असताना अन्नधान्याची पिकं घेतो. आज आम्ही अन्नधान्याच्या पिकाबरोबरच नगदी पिकं मोठ्या प्रमाणात घ्यायला, ज्याच्यातून शेतकऱ्याला रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल आणि त्याच्या राहणीमानाचा दर्जा उंचावता येईल, त्याचं जीवनमान उंचावता. आज बघा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात फुल शेती वाढलेली दिसते, वन शेती वाढलेली दिसते, मत्स्यशेती वाढलेली दिसते. यावर प्रक्रिया करणारे प्रक्रिया उद्योग वाढलेले दिसतात. आज शेतीचं दुय्यम व्यवस्था अनुषंगाने व्हायला झालं तर आम्ही पशुपालन मोठ्या प्रमाणात करतो, दूध उत्पादनाला प्रोत्साहन दिलेलं दिसतं. दूध उत्पादनाच्या अनुषंगाने आम्ही दूध प्रक्रिया संघांना प्रोत्साहन दिलेलं दिसतं, जेणेकरून ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागाच्या विकासाला चालना प्राप्त. आता ग्रामीण उद्योगाबरोबरच आम्ही ज्या अनेक आधुनिक सेवा सुविधा आहेत, या सेवा ग्रामीण भागात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज शासनाचं धोरण आहे की प्रत्येक गावामध्ये इंटरनेट सुविधा आली पाहिजे. त्या दृष्टीनं त्या गावाची जी प्रशासन व्यवस्था आहे, या प्रशासन व्यवस्थेला इंटरनेट बघा. आज अनेक ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतच्या ठिकाणी मोफत वायफाय सेवा द्यायला चालू आहे. सेवा उद्योग आहे. आज ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावात बँक कशी होईल, प्रत्येक गावात लोकांना विम्याचा फायदा कसा होईल, या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागाच्या अनुषंगाने सांगत असताना उत्पादनाच्या अनुषंगानं उत्पादनाला बाजारपेठेत दर येईपर्यंत त्याची साठवणूक करता यावी, या दृष्टीनं साठवणूक गृह निर्माण केली. त्यासाठी शासन अर्थसहाय्य. आज आपल्याकडे जर होईल, आपल्याकडे प्रामुख्यानं आपल्या भागात कृषी उत्पादनाचे साठवणूक केंद्र कमी येते. आपल्याकडे ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाते आणि ऊसावर थेट प्रक्रिया करून ऊसापासून साखर तयार केली जाते आणि ही तयार केलेली साखर कारखान्याच्या गोळावर होते. पण आपण आपल्यापासून एक 50-60 किलोमीटर 50-100 किलोमीटर जर पूर्वेला गेलो तर त्या ठिकाणी भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे, द्राक्ष उत्पादनाच्या बागा निर्माण झालेले आहेत. आणि मग या उद्योगाला बाजारपेठ मिळेपर्यंत, कारण का कृषी उत्पादन हे नाशवंत स्वरूपाचे उत्पादन असतात, आलेल्या वेळेत ते उत्पादन घ्यावे लागतात, त्याच्या पुढे गेलं तर माल खराब होतो. आणि मग याची साठवणूक सुविधेच्या अनुषंगाने जर तुम्ही बघितलं, सांगली तासगाव या भागात बघितलं तर रस्त्याच्या कडेनं कोल्ड स्टोरेज निर्माण केलं, ज्याला आपण शीतगृह म्हणतो. त्या ठिकाणी तुम्ही द्राक्षाचं साठवणूक करू शकता, बेदाना साठवणूक करू शकता. बऱ्याच वेळेला आज आपल्याकडे फळ प्रक्रिया उद्योग आहे. 1991ला महाराष्ट्र सरकारनं 100% अनुदानावर फळ उत्पादनाला फळांना प्रोत्साहन दिलं, फळबाग योजना लावली. आणि मग याच्यातून जे उत्पादन होतात, ज्या उत्पादनाला बाजारपेठेत नेण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कालच्याच पेपरला एक बातमी होती. आज आमच्या मिरजेतून लॉकडाऊनच्या काळामध्ये कृषी मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही रेल्वे सेवा चालू केली आणि या रेल्वेनं मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनाची एकाच वेळेला वाहतूक हजारो मैल दूर करून बाजारपेठेत माल पोहोचवला जातोय, जेणेकरून त्या मालाला योग्य दर मिळेल. त्यासाठी वाहतूक सेवा गरजेची असते. आज आपण जर रेल्वेच्या मार्केट यार्डात गेलो तर त्या ठिकाणी बोगीच्या बोगीवरून विविध प्रकारचा माल आलेला दिसतोय, माल पाठवायसाठी आणलेला दिसतो. म्हणजे या सेवा क्षेत्राचा सुद्धा विस्तार करायचा आहे. या सेवा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने वाहतूक सेवा असेल, बँकिंग सेवा असेल, विमा सेवा असेल, साठवणूक सेवा असेल किंवा आता आधुनिक गरज म्हणून इंटरनेट सेवा असेल. आज अनेक शेतकऱ्यांनी, अनेक कृषी उत्पादकांनी आपले वस्तू ऑनलाईन विकायला सुरुवात केली. जर तुम्ही मार्केटचे ऍप काय बघितले तर त्यांनी
थेट ग्राहकांना आमच्याकडे असं आहे माल, तुम्ही संपर्क साधू शकताय आणि त्यांना विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजेच या सेवा क्षेत्राचा समावेश सुद्धा ग्रामीण भागाच्या विकासाला योगदान मानलं जातंय. आणि नंतर सांगितलं जातं शिक्षण. ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं किंवा कोणत्याही देशाच्या मनुष्यबळ निर्मितीच्या दृष्टीनं, कुशल मनुष्यबळाच्या दृष्टीनं शिक्षण व्यवस्था ही अतिशय महत्वाची मानली जाते. आणि मग या शिक्षण सेवा सुविधा ग्रामीण भागात कशा उपलब्ध होतील यासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते. काल आपण महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा, मग त्या ठिकाणी प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, उच्च माध्यमिक शाळा असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षण असेल, त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घराशेजारी, गावाशेजारी सुविधा मिळाव्या त्या दृष्टीने आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मग यासाठी शासनानं बऱ्याच वेळेला विनाअनुदानिसारखं धोरणाचा सुद्धा पुरस्कार दिला. 1984 आपल्या देशात विनाअनुदान वसंतदादांनी काय आणलं तर आमच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे, पण मर्यादित जागेमुळे आमच्या मुलांना इंजिनियर सारखं शिक्षण असेल, वैद्यकीय सारखं शिक्षण असेल, प्रोफेशनल कोर्सेस असतील ते करता येत नाहीयेत. मग त्याच्यासाठी फी देऊन शिकण्याची व्यवस्था केली. आज आमच्याकडे शिक्षण व्यवस्था जर बघितलं, आपण आपल्या भागात बघितलं तर अनेक तांत्रिक कोर्सेस, IT असतील, पॉलिटेक्निक कॉलेज असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील, या सुविधा सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न हा शासनाकडून केला जातोय. आणि मग त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा कायापालट करायचं असेल तर ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोचली पाहिजे, शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी शासनानं मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले दिसतोय. आपण फक्त ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं शेती क्षेत्र, त्याच पद्धतीने ग्रामीण उद्योगाला दिलेलं प्रोत्साहन, सेवा क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र याचा धावता आढावा घेतला.